ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे याला जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला होता। संशयित डॉक्टर वीरेंद्र तावडे याचा जामीन रद्द व्हावा यासाठी आज सरकार पक्षाच्या वतीनं ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर यांनी आपलं म्हणणं न्यायालयात मांडलं। कॉम्रेड पानसरे यांची हत्या करण्यापूर्वी जो कट रचण्यात आला त्याच्या प्रत्येक बैठकीत तावडे याचा सहभाग होता। तावडेचा जामीन सत्र न्यायालयानं मंजूर केल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीनं 3 दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आली आहेत। यामध्ये साक्षीदारांचे जे जबाब नोंदवण्यात आलेत या जबाबांमध्ये संशयित डॉक्टर तावडेचा उल्लेख आहे। सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी हे जबाब आज न्यायालयात वाचून दाखवले। संशयित तावडेचा जामीन मंजूर झाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो असा युक्तिवाद निंबाळकर यांनी केला। डॉक्टर वीरेंद्र तावडे यांना जो जामीन झाला तो त्यांचा जामीन रद्द व्हावा याच्यासाठी बेल कॅन्सलेशनचा अर्ज आम्ही केला आहे आणि त्या अर्जावरची सुनावणी मागच्या वेळेला माझी अर्धवट झाली होती, ती आज मी पूर्ण केली। कोर्टाच्या मी निदर्शनास आणून दिलं की ज्यावेळी तावडेंचा जामीन झाला होता त्याच्यानंतर 3 चार्जशीट्स सरकार पक्षाने दाखल केली आहेत आणि या तिन्ही चार्जशीट्समध्ये भरपूर पुरावा तावडेंच्या विरुद्ध आलेला आहे। या तिन्ही चार्जशीटमधले जे जबाब आहेत पोलिसांनी घेतलेले 161 खालचे आणि मॅजिस्ट्रेट पुढचे 164 CRPC खालचे जबाब, हे सगळे जबाब मी कोर्टाला वाचून दाखवले आणि याच्यात तावडेंचा जो सहभाग आहे तो वाचून दाखवला आणि या सगळ्या जबाबावरून असं दिसतं की मुख्य कॉन्स्पिरेटर म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रिन्सिपल कॉन्स्पिरेटर जे म्हणतो ते तावडेच होते। त्यांनी या सगळ्या साक्षीदारांना ट्रेनिंगसाठी बोलवलं, त्यामुळे त्या तपासामध्ये पण व्यत्यय आणू शकतील डॉक्टर तावडे जर त्यांना जामीन झाला तर। आणि ते 2 केसेसमध्ये आरोपी आहेत, म्हणजे दाभोळकरांच्या केसमध्ये या केसमध्ये सुद्धा, त्यामुळे त्यांना जामीन देता कामा नये। त्यांचा जो जामीन आहे तो रद्द करण्यात यावा अशी मागणी मी कोर्टापुढे केली। या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 17 मे रोजी होणार आहे।